मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सोलापुरामध्ये घरकुलांचं वाटप झालंय। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचं वितरण करण्यात आलंय। दहिटणे येथील 1128 तर शेळगी येथील 220 घरकुलांचं वितरण केलं गेलंय। असंघटित क्षेत्रामधील कामगारांच्या हक्कांच्या घरांची आज स्वप्नपूर्ती झाली आहे। आमदार विजयकुमार देशमुखांच्या प्रयत्नांमधून हा प्रकल्प यशस्वी झालेला आहे। 18 पर्यंतची वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर 30 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे घर नाही। आम्हाला वाटलं आपण 30 लाख सांगितलं, किमान 10 लाख तरी घर हे देतील, पण मोदीजींनी आणि शिवराज सिंग चौहानांनी सांगितलं याच वर्षी पूर्ण 30 लाख घर आम्ही तुम्हाला देतो। त्यामुळे 2018 पर्यंतची SC असो, ST असो, ओपन असो, कुठली कॅटेगरी असो, OBC असो, सगळ्या कॅटेगरीतले जेवढे आमचे नागरिक आहेत यांना 100% घरं ही आपण त्या ठिकाणी देतो। देशामध्ये सर्वाधिक वेगानं 30 लाख घरं मिळाली, त्यातली जेव्हा पहिली 15 लाख घरं मिळाली, त्या 15 लाख घरांचं एका महिन्यामध्ये त्याचे जे काही मंजुरीचे कागदपत्र हे त्या व्यक्तीच्या हाती आम्ही दिले आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे देखील दिले। म्हणजे 10 लाख घरांचं काम मंजुरीपासनं एका महिन्यामध्ये ग्रामविकास खात्याने सुरू केलं आणि आता तर 20 लाखापेक्षा जास्त घरांचं काम सुरू झालेलं आहे। म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये जवळपास 30 लाख कुटुंबांना म्हणजे 1.5 कोटी लोकांना आपलं स्वतःचं घर या ठिकाणी मोदीजींमुळे मिळेल। त्यांच्या स्वप्नातलं घर आपण पूर्ण करू शकू।